नित्यपाठ गुरुचरित्र अध्याय 7. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. पूर्वयुगांतरी इक्ष्वाकुवंशी मित्रसह राजा परियेसी प्रतापवंत क्षत्रियवंशी सर्वधर्मरत देखा. निर्मनुष्य अरण्यात राजा पारधी खेळत भेटला तेथे दैत्य अद्भुत ज्वाळाकार भयानक. दैत्य वधिता तयेवेळी होता त्याचा बंधू जवळी. आक्रंद तसे प्रबळी बंधू शोके करोनिया. रूप धरोनी मानवाचे सौम्यवाणी बोलेवाचे. सेवक जाहला राजयाचा अति नम्रत्वे बोलोनिया. ऐसे क्रमिता एके दिवशी पितृश्राद्ध आले परियेसी. आमंत्रण सांगे त्या ऋषींसी वसिष्ठादी मुनिवरा. ते दिनी नियमे स्वयंपाक करवी राजा सविवेक. कपटी होता जो सेवक तया स्थानी ठेविला. अंगीकारोनी तो सेवक नरमांस आणोनी देख. कापट्य भावे करवी पाक केली शाक तयावेळी. ठाय घालिता ऋष्येश्वरांसी पहिलेच वाढिले नरमांसासी. पाहताची कोपला वसिष्ठ ऋषी दिधला शाप तयेवेळी. वसिष्ठ म्हणे रायास नरमांस वाढिले आम्हास. त्वरित होगा ब्रह्मराक्षस म्हणोनी कोपे तयावेळी. नेणे मांस पाक कवणे केला माझा निरोप नाही झाला. वृथा आमुते शाप दिधला आपण शापीन म्हणतसे. मदयंती सतीचे वचन मानिता झाला राजा आपण. अंजुळी उदक होते जाण पाडिले आपुले चरणावरी. शाप देता कलमश पाणी पडले राजयाचे चरणी. कलमशपाद नाम म्हणोनी ब्रह्मराक्षस झाला तो राव. करुणा वचन ऐकोनी शांत झाला वसिष्ठ मुनी. वर्षे 12 क्रमोनी पुनरपी राजा होईल. निर्मनुष्य अरण्यात राक्षस राहिला प्रख्यात. भक्षण करी अनेक जंत पशुपक्षी मनुष्यादी करून. ऐसे क्रमिता तये वनी मार्गस्थ दंपत्ये दोनी. ब्राह्मण जाती मार्ग क्रमुनी देखिला राक्षस भयासुर. येऊनी धरिले ब्राह्मणासी व्याघ्र जैसा पशुसी. घेवोनी गेला भक्षावयासी विप्रस्त्री जाय समागमे. पतीसी भक्षिले देखोनी शाप दिधला ते ब्राह्मणी. म्हणे राक्षसा ऐक कानी शाप माझा एकचित्ते. तू राजा सूर्यवंशी शापास्तव राक्षस झालासी. पुढे मागुती राजा होसी 12 वर्षे क्रमोनिया. परी रमता तुवा स्त्रिये सवे प्राण जाईल स्वभावे. आम्हा अनाथा भक्षसी दुष्ट भावे. दुरात्मया तू राक्षसा. शाप देवोनी तयेवेळी पतीच्या अस्थी मिळवुनी सकळी. काष्ठे घालून या प्रबळी अग्निप्रवेश केला तिने. ऐसे असता राजा देखा क्रमिली तेथ 12 वर्षा. पुनरपी राजा होऊन ऐका आला आपुले नगरासी. मंत्री वृद्ध पुरोहित रायासी म्हणती ऐक मात. तीर्थे आचरावी समस्त तेणे पुनीत होशील. ऐसी नाना तीर्थे करीत ब्रह्महत्या सवे असे येत. अघोर रूपे असे दिसत न वचे कवणे परी देखा. कष्टोनी राजा बहुतांपरी निर्वाण होऊनी मना भीतरी. हिंडत पातला मिथिलापुरी चिंताक्रांत होऊनिया. आश्वासुनी तयेवेळी गौतम पुसे करुणा बहाळी. क्षेम समाधान सकळी पुसता झाला वृत्तांत. स्मरण करिता गोकर्णासी ब्रह्महत्यादी पाप नाशी. ईश्वर तेथे सदा निवासी. मृत्युंजय सदाशिव भक्तिपूर्वक तया स्थानी. जप व्रत करीती जाण फळ होय लक्ष गुण. ऐसे पुण्यक्षेत्र असे अनेक सिद्ध साध्य जाण.
मुनीश्वर अजिन धारण दंडधारी संन्यासी निर्गुण ब्रह्मचारी तेथे वसती जे जे इच्छिती मनकामना पावे त्वरित निर्धारे जाणा समान नाही क्षेत्र गोकर्णा या ब्रह्मांड गोलकांत कृतायुगी महाबळेश्वर श्वेत त्रेतायुगी दिसे लोहित द्वापारी रूपपीत कलियुगी कृष्णवर्ण जाणा सप्त पाताळ खोली वेन उभे असे लिंग आपण कलियुगी मृदू होऊन दिसे सूक्ष्म रूपाने आदित्य सोम बुधवारी अमावास्यादी परवा भीतरी स्नान करुनी समुद्री दान धर्म करावा व्यतिपातादी पर्वणीसी सूर्य संक्रांतीचे दिवशी महाप्रदोष त्रयोदशीसी पूजिता पुण्य अगम्य राजा म्हणे गौतमासी गोकर्णस्थान महिमा निरोपिलासी पूर्वी कवणासी साक्षी झाली असेल की म्हणे गौतम तयेवेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी जाणो आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखिले असे मध्यान्ह काळी आम्ही तेथे बैसलो होतो वृक्षछायेते दुरोनी देखिले चांडाळी ते वृद्ध अंध महारोगी प्राण त्यजिता तयेवेळी विमान उतरले तत्काळी शिवदूत अतुर्बळी त्रिशूळ खडवांग धरोनी हाती आम्ही पुशिले शिवदूतांसी आले ती कवण कार्यासी दूत म्हणाती आम्हासी आलो चांडाळीस न्यावया ऐकोनी दूतांचे वचन विस्मित झाले आमुचे मन पुनरपी केला त्यासी प्रश्न ऐकराया एकचित्ते सर्वांगी कुष्ठ पूय शोणित दुर्गंधी वास असे बहुत ऐसी चांडाळी दुर्वृत्त कैसी विमानी बैसवाल ऐके गौतम ऋषेश्वरा या चांडाळीचे पूर्वापरा सांगो तुम्हा सविस्तारा आश्चर्य असे पर्येसा पूर्वी इचे जन्मस्थान ब्राह्मण कुळी जाहली कन्या सौमिनी नाम असे पूर्ण सोमबिंबा सारखे मुख न मिळे सुंदर वरतिसी उन्नत जाहली 10 वरुषी मिळवुनी एक द्विजासी गृह्योक्तेसी दिधली कन्या वर्तता असे पुढे देखा तिचे पती स झाले दुःखा पंचत्व पावला तात्कालिका विधी वशे करुनिया अतिसुंदर पूर्ववयेसी मध्ये व्यापिले प्रतिदिवशी चंचळ होय मानसी परपुरुषा ते देखोनी गुप्तरूपे क्वचित काळी जार कर्म करीती जाहली प्रकट जाहले केवळी गौप्य नोहे पातकासी माता पिता बंधुजन त्यजिले तिसी विसर्जोन प्रायश्चित्त घेऊन आपण शुद्ध झाले परियेसा शंका होती पहिली तिसी निशंक झाली व्यभिचारासी प्रकट रूप अहर्निशी रमू लागली नगरात तया नगरी एकवाणी रूपे होता अति लावणी पूर्ववयसी देखोनी झाली त्याची कुलस्त्री स्त्रिया नासती कामत्वे ब्राह्मण नासती हीनसेवे राज्य जाय द्विज क्षोभे यती नासे विषय सेवने वर्तता ऐसे एके दिवशी उन्मत्त होनी परियेसी छेदिले वासरू आहारासी मेष म्हणोनी पापिणीने ऐसी कितीक दिवसवरी नांदत होती शूद्रा घरी पंचत्व पावली ती नारी नेली दूती यमपुरासी घातले तिसी नरकात भोग भोगी अतिदुःखित पुनरपी चांडाळी जात उपजली ते नारी ऐका ऐसे असता वर्तमानी सर्वांगी झाली कुष्ठवर्णी पंचत्व पावली पिता जननी दरिद्री झाली निराश्रय येणे परी गोकर्णासी चांडाळी पातली सायासी करावलंबे महाजनांसी भिक्षा मागे करुणावचने चिरोपवासे क्षुधा बहुत
जठराग्नी असे संदीप्त, धर्म करा असे म्हणत, पडली असे मार्गातू, येणे परिमार्गात, चांडाळी असे याचित, ते दिनी शिवरात्री असे व्रत, कोणी न घाली भिक्षा तिसी, हाती होती बिल्वमंजरी, ते घातली तिचे करी, हुंगोनी पाहे येरी, भक्षण वस्तू नव्हे म्हणे, कोपोन टाकी ते अवसरी, जाऊनी पडली लिंगावरी, रात्री असता अंधकारी, अलभ्य पूजा घडली तिसी, त्या पुण्ये करुनी इचे, पाप गेले शतजन्मीचे, ईश्वरासी प्रेम इयेचे, म्हणून पाठविले आम्हासी, ऐसे म्हणून शिवदूत, तियेवरी शिंपिती अमृत, दिव्य देह केले त्वरित, घेऊन गेले शिवलोका, ऐसे गोकर्ण असे स्थान, गौतम सांगे विस्तारून, राजयासी म्हणतसे सगुण, त्वरित जाई गोकर्णासी, ऐकोनी गौतमाचे वचन, राजा मनी संतोषोन, पावला त्वरित गोकर्ण, पापा वेगळा जाहला जाणा. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णनं नाम सप्तमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.